पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्याचा विश्वास संपादन करून तब्बल 491 क्विंटल कापूस खरेदी केल्यानंतर 39,28,450 रुपयांची रक्कम न देता फसवणूक केल्याचा आरोप करत पाचोरा पोलिसात तिघांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे। ज्ञानेश्वर भिका पाटील वय 47 राहणार आशीर्वाद ड्रीम सिटी पाचोरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते मागील सुमारे 15 वर्षांपासून जलाराम ट्रेडर्सचे प्रोप्रायटर हरिदास मोहनलाल ठक्कर व हर्ष हरिदास ठक्कर यांच्याकडे शेतीमाल विक्री करत होते। ओळख व विश्वासाच्या संबंधातून त्यांनी स्वतःचा तसेच इतर शेतकऱ्यांचा कापूस, मका व सोयाबीन त्यांच्याकडे विक्रीस दिला। मे ते जुलै 2025 दरम्यान पाटील यांनी 491 क्विंटल कापूस 8,000 रुपये प्रति क्विंटल दराने एकूण 39,28,450 रुपयांना विक्री केला। त्यापोटी हरिदास ठक्कर यांनी 38 लाख रुपयांचा धनादेश दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे। मात्र चेक बँकेत वटवण्यासाठी दिल्यानंतर खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो बाउन्स झाल्याचे पाटील यांनी सांगितले। दरम्यान चेक दिल्यानंतर हरिदास ठक्कर व हर्ष ठक्कर हे घरातून निघून गेल्याचेही फिर्यादीत म्हटले। त्यानंतर हरिदास ठक्कर यांचा जावई यश ठक्कर याने कापसाचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिल्याने तक्रार दाखल करण्यात आली नव्हती। मात्र पैसे न मिळाल्याने अखेर पाटील यांनी पाचोरा पोलिसात धाव घेतली। फिर्यादीत पुढे इतर शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पैसेही थकीत असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच शेतीमालाच्या पैशातून सोने खरेदी करून त्यावर गोल्ड लोन घेतल्याचा आणि फरार होण्यापूर्वी हे कर्ज जावई यश ठक्कर यांच्या नावावर हस्तांतरित केल्याचा आरोपही करण्यात आलाय। या प्रकरणी जलाराम ट्रेडर्सचे प्रोप्रायटर हरिदास मोहनलाल ठक्कर, हर्ष हरिदास ठक्कर आणि यश योगेश ठक्कर यांच्या विरुद्ध फसवणुकीची कायदेशीर कारवाई करण्याची मागणी फिर्यादीने केली आहे। मी पत्र पोलिसात आज दिनांक 19 ऑगस्ट रोजी रात्री गुन्हा नोंदवण्याचे कामकाज सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास पाचोरा पोलिसांकडून करण्यात येत आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।